नांदेडच्या बिलोली तालुक्यातील डोणगाव बुद्रुक येथील तपोपूर्ती अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता संपन्न झाली। तपोपूर्ती सोहळ्यानिमित्त 7ही दिवस शिवाचार्याचे कीर्तन आणि दररोज मिष्टान्न भोजनाचा महाप्रसाद, भंडारा, रुद्राभिषेक, आरती, गाथा भजन, शिवपाठ आदी कार्यक्रम संपन्न झाले। सप्ताह सांगतानिमित्त धर्मसभा श्री गुरु 108 विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। धर्मसभेला श्री गुरु 108 दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर, श्री गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांचे प्रवचन झाले। आमदार जितेश अंतापूरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य पूनमताई राजेश पवार, माजी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे खासगी पीए बालाजी खदगावकर, सरपंच संघटनेचे बिलोली तालुका तथा शिवसंघटना अध्यक्ष महेश हाडे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये सलग 8 दिवस प्रत्येक दिवशी एक शिवाचार्यांचे कीर्तन आणि अनेक संत महात्म्याचे आगमन या गावामध्ये झाले असून आज जवळजवळ 5 ते 6 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम समारोपाकडे झालेले आहेत। आणि ह्या प्रसंगामध्ये जिल्ह्यातले सर्व खासदार, राज्यसभेचे खासदार, आपले आमदार, असे अनेक पवारसारखे जिल्हा परिषद सदस्य, असे अनेक राजकीय गणमान्य व्यक्ती गावामध्ये येऊन गेलेले आहेत। त्या अनुषंगानं आजचा हा आनंद असताना संपूर्ण ग्रामस्थ मंडळांनी तनमन-धनातून जोडलेले सर्व तरुण मंडळी या कार्यक्रमामध्ये आपल्याच पूर्णपणे सहकार्य केलेले आहेत। आणि रोजच्या रोज अन्नदानाचं सांगायचं म्हटलं तर या 8 दिवसामध्ये जवळजवळ 25,000 लोकांनी महाप्रसाद घेतलेले आहेत। अशी अभूतपूर्व सोहळा नांदेड जिल्ह्यामध्ये ना होती ना घोषित अशी सोहळा या गावामधून संपन्न झालेले आहेत। म्हणून ह्या माध्यमातून गावातल्या सर्वांनी एक विचारानं, एक दिलानं आज एकत्रित येऊन संपूर्ण हिंदू समाजानं जागृत करण्याचे काम या माध्यमातून झालेले असं या प्रसंगी सांगावं। या निमित्तानं काय सांगाल तरुणांना? या निमित्तानं सर्व तरुणांनी इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये व्यसनमुक्त जीवन करावं। आपल्या जीवनातलं जे काही व्यसन असेल ते सर्व व्यसन तोडावं आणि चांगल्या सुधारणांना, आचारांना सर्व तरुणांनी चालावे असे त्याच्याने सर्व तरुणांना आवाहन. प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।